बुलढाणा चौफेर लाईव्ह न्यूज मध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे। लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त मेरा बुद्रुक येथील कार्यक्रमाचा पहिला सत्राचा आढावा घेतलाय आमचे जिल्हा प्रतिनिधी सुनील अंभोरे यांनी। बुलढाणा जिल्ह्यातील चिखली तालुक्यातील मेरा बुद्रुक इथं साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते। कार्यक्रमाच्या सकाळच्या सत्रामध्ये एक आगळावेगळा कार्यक्रम घेऊन लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना अभिवादन करण्यात आले। सर्वप्रथम अंडेरा पोलीस स्टेशनचे कर्तव्यदक्ष ठाणेदार विकास पाटील यांनी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्याचं पूजन करून हार अर्पण करून अभिवादन केले। राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे बुलढाणा जिल्हा उपाध्यक्ष तथा मेरा बुद्रुक ग्रामपंचायत सदस्य सामाजिक कार्यकर्ते गजानन वायाळ यांनी सुद्धा हा अर्पण करून पूजन करून अभिवादन केले। सामाजिक कार्यकर्ते प्रभाकर गायकवाड, ग्रामपंचायत सदस्य सत्तार पटेल, बुलढाणा चौफेर न्यूजचे जिल्हा प्रतिनिधी पत्रकार सुनील अंभोरे, मेरा बुद्रुकचे प्रतिष्ठित नागरिक दत्तू पाटील, ग्रामपंचायतचे सदस्य सागर पाटील, माजी उपसरपंच संतोष तोडे यांनीही यावेळी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेचे पूजन व हार अर्पण करून अभिवादन केले। कार्यक्रमाचे प्रास्ताविक गजानन खडसे यांनी तसेच चेतन तोडे यांनी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जीवनावर प्रकाश टाकला। या कार्यक्रमांमध्ये लहान चिमुकलीनं सुद्धा लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जीवनावर हिंदी भाषेतून प्रकाश टाकला। अंडेरा पोलीस स्टेशनचे ठाणेदार विकास पाटील यांनी जयंती साजरी कशी करावी, महामानवांचे विचार आत्मसात का करावे, त्याने काय फायदा होतो, शिक्षणाचे महत्त्व, तसेच लोकशाहीर अण्णाभाऊ साठे या महामानवांना डोक्यावर घेऊन न नाचता त्यांचे विचार डोक्यात घालावे, त्याच वेळेस आपल्या समाजाची प्रगती होईल असंही त्यांनी सांगितलंय। सकाळच्या सत्राला या कार्यक्रमाला गावकऱ्यांसह मोठ्या प्रमाणात मातंग समाज बांधव व महिलांची लक्षणीय उपस्थिती होती। सामाजिक कार्यकर्ते संतोष तोडे यांनी सुद्धा मार्गदर्शन केले। यावेळी गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कारही करण्यात आला। गजानन खडसे या नवयुग तरुणांनी शिक्षणाचे महत्त्व आणि शिक्षणामुळे काय होते हे विशद करून सांगितले असता त्यासोबतच ठाणेदार विकास पाटील यांना वैचारिक महापुरुषांची पुस्तकं भेट देऊन गौरवण्यात आले। तसेच बीड जमादार देढे साहेब, पंढरीनाथ नेबाडे या पोलीस कर्मचाऱ्यांना सुद्धा पुस्तके भेट देण्यात आली। अध्यक्षीय भाषणात गजानन वायाळ यांनी मातंग समाजाचा खूप मोठा इतिहास आहे, तुमची जमात कोणत्याही परिस्थितीत गरीब नाही, त्यांचे कारण असं आहे तुमच्या पाठीमागे शौर्याचा, बलिदानाचा मोठा इतिहास आहे। त्या इतिहासामध्ये तुमच्या पाठीशी खंबीरपणे वसतात लहुजी साळवे यांची ताकद व साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांची बुद्धिमत्ता यांचा दुहेरी संगम तुमच्या विकासासाठी पुरेसा आहे। तुमच्या समाजातील समाजकार्यासाठी तसेच मुलांच्या शिक्षणासाठी, त्यांच्या मदतीसाठी मी आपल्या पाठीशी खंबीर उभा आहे अशी ग्वाहीही त्यांनी यावेळी दिली आहे। नव्याने बांधण्यात आलेल्या लोकशाहीर अण्णाभाऊ साठे सभागृहाला सुद्धा प्रमुख पाहुण्यांनी भेट दिली। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व वासुदेव तोडे तर आभार प्रदर्शन संदीप तोडे यांनी केले। बुलढाणा चौफेर लाईव्ह न्यूज जिल्हा प्रतिनिधी सुनील अंभोरे।